ओके, तर आजचा भाग झालाय. आज थोडंसं खूप वाईट वाटतंय. ज्या तन्वीला खरंच फायनलिस्ट मध्ये फायनलमध्ये बघतोय, टॉप 2 मध्ये बघतोय, आज तिचा एकदमच आक्रोश होता. तुम्हाला माहिती आहे ना की राखी कशी तुम्हाला प्रूव्ह करते, राखीचा ऍटिट्यूड काय आहे, आणि अचानक या वीकमध्ये तिचं जे तिने पलटी मारली आहे विशालच्या ग्रुपमध्ये जाण्याची, तर तिचा हा जॉब आहे दुसऱ्यांना प्रोव्होक करण्याचा. तर तन्वीकडून हे जे तिने केलंय आज ते एक्सपेक्टेड नव्हतं अजिबात. राखीचं कामच ते आहे यार. सारखं सारखं तिने ऑलरेडी डिसाईड केलं होतं की बाथरूममध्ये ते प्राजक्ताने विशालला घेऊन जाणार आणि बोलणार किती कशा तो मुद्दा तिचा नंतर झाला की. आणि राहिली गोष्ट त्या आयुषची बॉयफ्रेंड, तुला का एक्सप्लेन करायचं की तुझा बॉयफ्रेंड नाही, तर का आता तो सुद्धा गेमचा पार्ट सुद्धा नाहीये, तरी का म्हणून तुला आता तो गेमचा पार्ट सुद्धा नाहीये, तरी पण तुला त्याने तिने जर टॉपिक काढला आहे तर तुला ती गोष्ट स्वतःच्या अंगावर ओढवून का घ्यायची आहे मेन म्हणजे, आणि एक्सप्लेन का करायचं तुला दुसऱ्या गोतावळा जमा करून की आयुष माझा बॉयफ्रेंड होता का नाही होता, मला लग्न करायचं. अरे हो यार, आम्हाला सगळं माहिती. आणि हे केल्याने राखी वाईट नाही दिसते किंवा रुचिता किंवा विशाल वाईट नाही दिसतो, यांनी तो त्यांनी स्वतः वाईट दिसते. आणि ती जी एकदमच ट्रिगर झाली आहे आयुषचा विषय जो तिने काढलाय राखीने, त्याने जी ती ट्रिगर झाली आहे एक प्रकारची, ते एक्सपेक्टेड होतं राखीला की तो इतकं ट्रिगर व्हावं आणि त्याचं फुटेज घेतल्यासारखं किंवा फुटेजसाठी तो बोलते असं क्रिएट करायचं होतं ती. तर आज हे जे तन्वीचं वागणं होतं ते सर्रास चुकीचं वाटलं मला. तरी एकदा नाही ते दुसऱ्यांदाही तेच झालंय तिचं की नाही, दुसऱ्यांदा पण मी कॅप्टन्सी सोडली हो ठीक आहे, तू कॅप्टन तू म्हणजे आता असं बोलशील का की मला ह्या लोकांनी मला बोलले की हिच्याकडे तर गोल्डन असणार आहे म्हणून हिने आपल्याला जिंकण्यासाठी ठरवलं नव्हतंच ना, झालं ना, एक्सेप्ट कर ना, झालं ना, तो टास्क संपला होता. त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे जगाला दाखवण्यासाठी काय करायचं असं की मी सगळे त्याच्या सोयी सुविधा सोडल्या आहे, म्हणजे हे बरोबरच आहे ना. राखीचं दीपाली त्याचं काय चुकलं, त्याच्या बोलले तुला की तुला कॅप्टन्सी सोडायची, सगळ्या सोयी सुविधा घेणं तू सोडून दे, कॅप्टन्सी रूम पण सोडून दे, त्याचं काही चुकलं नाही आहे याच्यामध्ये. आणि राहिली गोष्ट ते विशाल आणि रुचिताची, तर रुचिता पाहिजे जेलसी आहे. आज मला विचार खूप चांगला वाटला यार तन्वीसाठी. तो बोलला की असं नाही की त्यांनी मुद्दामून तन्वीचा स्टँड घेतला, तिथे टॉपिक चालू होता तिथे तेव्हा फक्त विशाल येऊन बोलला मध्ये, त्यांनी फक्त सांगितलं असं काही नाही स्टँड घेतला वगैरे काही नाही. पण या सगळ्यामध्ये फक्त तन्वी वाईट दिसली. आम्ही तुला टॉप 2 मध्ये बघतोय, टॉप 2 मध्ये इव्हन मी तर डिक्लेअर पण केलंय की तू विनर क्वालिटी मटेरियल आहे, तुला ट्रॉफी उचलायची म्हणून, आणि आता मध्यामध्ये येऊन जर तू असा बिहेव करशील तर खरंच यार मला अशक्य वाटतं हे अनुश्री येईल आणि ट्रॉफी जिंक. राखीला मुद्दाम करायचं असतं, राखीने मुद्दाम केली ती गोष्ट आणि सोडायचं होतं नव्हते. बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे ना, दुसरे बाकीचे लोक युटिलाइज करतात. ते त्यांनी जे केलं, राखीने जे मुद्दाम केलं की विशालाने त्याच्याकडे आणलं बोलून की नाही मला यूज करायचं, ते त्यांचं चुकीचं होतं, ते रॉंग होतं. पण तू जेव्हा बोलले की मी का उद्या जर बोलले की त्यांनी ट्रॉफी रिझर्व नाही करत, राखी किंवा दीपाली ताई किंवा दुसरं कोणतरी बोललं की त्यांनी रिझर्व नाही करत, तर तू असंच ट्रॉफी देऊन देशील का तिला. आणि हे का गेम आहे, राकेश बोललाय तुला हा गेम आहे, या गेम मध्ये चिखल आपल्या अंगावर उधळून घ्यायची तयारी पहिल्यांदाच ठेवायची असते, त्याच्यानंतरच घरात जायचं असतं. ते झाल्याच्या नंतर जो मॅटर झाला तिचा विशालचा आणि रुचिताचा की तुम्हाला स्टँड का नाही घ्यायची. बापरे, विशालला आज पहिल्यांदा एवढं खरं बोलताना म्हणजे असं वाटतं की कोणता विषय बघतोय आज बिग बॉसमध्ये. खरंच त्यांनी एवढा म्हणजे तिला बोलले मी तुला कडेवर घेऊन आलो नाही आहे बिग बॉसमध्ये किंवा स्टँड घ्यायला आलो नाही, आणि तुला चुलीवर तुझी गॅसवर तुला पोळी भाजायची. अरे बापरे, काय लाईन बोलला तो. त्याच्यानंतर त्यांचं डिस्कशन झालं अनुष्ठीचं आणि विशालचं की तिला जेलस फील होते, आणि रुचिता पण त्याच्यावर बोलली की नाही तुला तिच्याकडे जायचंय, मी तुला इथला एवढी नफरत करते आणि तुला तिच्याकडे जायचंय. तर म्हणजे हे काय होतं, तुम्हाला कोणालाच कपल गेम खेळायचं नाही, ब्रेन गेम खेळायचं नाही, एक्सेप्टन्स नाही तुमच्याकडे, तर का म्हणजे काय पण बोली तन्वीला की खूप ओरडतेस, खूप राखीचं कामच आहे, राखीचा मुद्दा का म्हणून आतापर्यंत तुम्ही राखी म्हणून सगळं आजून पाय पडून देत होते, आणि राखी एक शब्द बोलले तर मला एवढं जिव्हारी लागली. रुचिताचं जे आहे, रुचिताला असं म्हणायचं का तू फक्त आणि फक्त माझा आहे. तर रुचिताने ही गोष्ट एक लक्षात घ्यावी की विशाल हा गेम काय, तर रुचिताने ही गोष्ट आता स्वतःसाठी गेम खेळावा. तू रुचिता विशालमुळे वीक दिसते, रुचिता फक्त आणि फक्त विशालच्या खांद्याचा सहारा घेते, हे सगळ्यांना दिसत नाही पाहिजे. तर मी असं नाही म्हणणार की तन्वीचा आजचा स्टँड खूप करेक्ट होता, असं नाही म्हणणार मी. ती जर चुकली आहे, ती जर रॉंग आहे तर नक्कीच रॉंगच म्हणेल. अजून कॅप्टन्सी टास्क यायचा बाकी होता, तर हे पण आता उद्या भाऊच्या धक्क्यावर पण तिला भाऊ खूप रागवणार आहे रुचिताला. आणि अनुष्ठीचं यार खरंच मला कौतुक वाटतं अनुष्ठीचं, तिने राखीचा पण डाऊट ओळखला. अनुष्ठी पण बोलली तिला की तुम्ही हे मुद्दाम केलं, ती विशालसोबत पण डिस्कशन करत होती की तिला जेलसी फील होते. आणि बाकीच्या लोकांवर मी आज बोलणार नाही, आपला भाऊनी पण त्याला धंद्याला काही समजवलं नाहीये त्यांच्या, पण आज ज्या गोष्टी झाल्या आज विशाल केलेली ना यार, आता पण त्याला फोकट म्हणत होती. विशाल आज खूप छान दिसला, आज मला वाटलं की तो इंडिव्हिज्युअली खोतोय म्हणून खऱ्या अर्थाने. बाय हँडशेक. गुड नाईट.